नमस्कार सर्वांना, मी वैष्णवी थिटे, थर्ड इयर मेडिकल स्टुडंट. तर आज NTA द्वारे प्रेस कॉन्फरन्स कंडक्ट केली गेली होती 2 वाजता 8 जूनला. तर त्यामध्ये काही मेजर मुद्दे आज डिस्कस करण्यात आलेले आहेत. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे हा तर नीट पेपर लीकबद्दल. तर त्यावरती आज क्लॅरिफिकेशन आपल्याला भेटले आहे की वी हॅव कंडक्टेड द एक्झाम अंडर CCTV सर्व्हिलियन्स आणि एनी काइंड ऑफ डिस्क्रिपन्सी फाउंड इन द एक्झाम हॉल द स्टुडंट्स आर डिमोलिश फ्रॉम देअर. ठीक आहे. दुसरा मुद्दा हा म्हणजे ग्रेस मार्क्सबद्दल. तर ग्रेस मार्क्सबद्दल अजूनही काही प्रॉपर क्लॅरिफिकेशन भेटलेलं नाही आहे. त्यांचं एकच म्हणणं होतं की वी हॅव प्रोव्हाइडेड ग्रेस मार्क्स ऑन द बेसिस ऑफ एफिशियन्सी ऑफ द स्टुडंट. आता एफिशियन्सी ऑफ द स्टुडंट त्यांना CCTV फुटेजमध्ये असं दिसत आहे का की कुठला स्टुडंट लवकर OMR भरतो आहे किंवा कोण जो आहे तो विचार करण्यात वेळ घालवत आहे. ह्या बेसिसवरती NTA आत्ताप्रमाणे आजच्या प्रेस कॉन्फरन्सप्रमाणे ह्या बेसिसवरती त्यांनी ग्रेस मार्क्स अलॉट केले आहेत. आता कोणत्या स्टुडंटला किती ग्रेस मार्क्स प्रोव्हाइड केलेले आहेत, दे हॅव प्रोव्हाइडेड नो क्लॅरिफिकेशन रिगार्डिंग दॅट. आणि तिसरा मेन मुद्दा म्हणजे की लवकर रिझल्ट डिक्लेअर करण्याबद्दल. तर त्यांचं असं जस्टिफिकेशन आहे की ऑल द प्रोसेसेस वर कम्प्लिटेड, म्हणजे आन्सर कीज रिलीज केली होती, बोनस मार्क्ससुद्धा अलॉट केले गेले होते आणि आता शेवटची स्टेप बाकी होती ती म्हणजे रिझल्ट डिक्लेअर करायची. सो आम्ही रेडी होतो, रिझल्ट तयार होता आणि आम्ही त्या इलेक्शनच्या दिवशीच रिझल्ट जो आहे तो पब्लिश केला. तर हे तिन्ही मुद्दे जर का आपण लक्षात घेतले आणि त्यावरचं NTAचं जे जस्टिफिकेशन आपल्याला भेटलेलं आहे आज प्रेस कॉन्फरन्सद्वारे, तर ह्यावरून आपल्याला क्लिअरली दिसत आहे की NTA जे आहे ते स्टुडंटच्या फेवरमध्ये रिझल्ट बिलकुलही देणार नाही आहे. आपण विचार करत होतो रिनीट आणि रिडिक्लेरेशन ऑफ द रिझल्टबद्दल, बट हे थोडं मुश्किल वाटत आहे सध्याच्या घडीला. तर आपण पॉझिटिव्ह राहायला हवे सतत आणि पुढच्या वाटचालीकडे लक्ष द्यावे, म्हणजेच स्टेट काउन्सिलिंगबद्दल. तर स्टेट मेरिट लिस्ट आणि स्टेट मेरिट रँक हे जे आहेत ते हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर्स ठरणार आहेत पुढच्या नीट काउन्सिलिंगसाठी. सो सर्व काही इन्फॉर्मेशन रिगार्डिंग महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग म्हणा किंवा ऑल इंडिया स्टेट काउन्सिलिंग म्हणा, सर्व अपडेट्स तुम्हाला ह्या माझ्या चॅनलवरती रोज भेटणार आहेत. रोज एक शॉर्ट्स अपलोड होणार आहे रिगार्डिंग द काउन्सिलिंग. सो स्टे ट्यून आणि बिलकुलही टेन्शन घेऊ नका. वी ऑल आर टुगेदर.